तिकडे बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणी एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक आता रवाना झालेलं आहे। बांधकाम व्यावसायिक पुण्यातले खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण 14 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आता पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। पुण्यातनं महत्त्वाची अपडेट समोर येते। खलील शेख यांनी आत्महत्या केली होती। दरम्यान या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आपण पाहूयात। शेख यांनी आज सकाळी आत्महत्या केलेली होती। आत्महत्या केल्यानंतर पोलीस स्टेशनला त्याची बातमी मिळाली। पोलीस त्या ठिकाणी लगेच पोहोचलेले होते। तत्पूर्वी पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी एक चिठ्ठी चिटकवलेली होती भिंतीला आणि त्यांच्या खिशामध्ये सुद्धा चिठ्ठी मिळालेली होती। त्यानुसार पोलिसांनी पुढची सगळी कारवाई केली। ससूनमध्ये त्यांना लगेच नेलेलं होतं। त्या ठिकाणी लगेच PM वगैरे झालेला आहे आणि त्यांच्या जी नातेवाईकांची जी तक्रार होती त्या तक्रारीनुसार आता स्वारगेट पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झालेला आहे। जवळपास एकूण 14 लोकांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये बाळासाहेब शेडगे त्यांच्या पत्नी आहेत, रवींद्र दंगेकर आणि त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे जे इतर पार्टनर आणि इतर असोसिएट्स ज्यांच्यासाठी ते काम करत होते आणि ज्यांचे पैसे थकलेले होते त्या सगळ्यांच्या विरुद्ध त्यांनी चिठ्ठीत नावं लिहिलेली होती आणि त्याच्या आधारे त्या सुसाईड नोटच्या आधारे हा गुन्हा दाखल केलेला आहे। खलील शेख यांनी आज सकाळी